नमस्कार मित्रांनो, लग्नाच्या बेडी या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की राजश्री ही सिंधूला छान नटवून बाहेर घेऊन येत असते। त्याच वेळेस त्या ठिकाणी मधू जाते आणि ती राजश्रीला म्हणते की आई तुम्हाला बाबा बोलवत आहेत। तेव्हा ती म्हणते की मी सिंधूला घेऊन येते। राजश्री त्या ठिकाणाहून जाते आणि मधू ही सिंधूजवळ आणि गोदाजवळ येते आणि ती सिंधूला म्हणते की सिंधू तू हे काय करत आहेस कृष्णा। त्यावेळेस ती म्हणते की मी वेडिंग करत आहे आणि मी थोडी त्याच्याशी खरंच वेडिंग करत आहे, हे फक्त नाटक आहे। तेव्हा मधू म्हणते की एवढं लक्षात ठेव, राघव हा माझाच आहे आणि उद्या सगळे लग्नाची विधी हे माझ्याबरोबरच होणार आहे, हे लक्षात ठेवू नको आणि तू यात काही चिटिंग करू नको। तेव्हा मात्र सिंधू म्हणते की मला तुझ्यासारखी सवय नाही आहे, तू कशी वागते हे मला माहिती आहे। त्यानंतर मधू ही तिला समजावत असते आणि कृष्णासुद्धा सांगते की मी पण फिल्ममध्ये बघायचे वेडिंगचं, तर मला वाटायचं की मी पण हे कधी करावं, म्हणून मला आता हे आनंद अनुभव घेऊ दे। त्यानंतर ती गोदाला सांगते की गोदा मावशी माझं राघवची हळद लागल्यानंतर ही वाटी घ्या आणि ह्या वाटीमध्ये मला राघवची हळद आणून द्या, राघवची उष्टी हळद ही मलाच लागणार आहे। त्यानंतर मधू त्या ठिकाणाहून निघून जाते आणि गोदा मावशी म्हणते की कृष्ण ही माजुरडीला राघवची उष्टी हळद लावायची आहे। त्यावेळेस कृष्णा म्हणते की राघवची उष्टी हळद काय, राघवच्या पायाची मातीसुद्धा मी हिला लागू देणार नाही, एवढं लक्षात ठेव, हिने जेवढा मला त्रास दिला आहे तेवढा त्रास मी हिला देणार आहे। इकडे राघवला राजश्री औक्षण करत असते आणि त्याच्या हळदीचा कार्यक्रम चालू असतो। राजश्री राघवला हळद लावते, त्यानंतर रुक्मिणी हळद लावते, नंतर ऋतुजा, रेश्मा हे सर्वजण हळद लावतात। त्याच वेळेस अचानक मधूला त्या ठिकाणून फोन येतो आणि मधू त्या ठिकाणून बाहेर जाते। फोनवर बोलून ती पुन्हा त्या ठिकाणी हजर होते। राघवला नंतर ऋषभ आणि रत्नाकर हे दोघेही हळद लावू लागतात। नंतर ऋतुराजसुद्धा हळद लावतो। घरात छानपैकी हळदीचा कार्यक्रम चालू असतो। त्यानंतर राजश्री म्हणते की राघव आत्ता माझ्या मुलीला तू बिलकुल त्रास द्यायचा नाही आहे। तेव्हा राघव म्हणतो आई मला किती वेळा सांगशील, या सर्वांच्या समोर मला समजतं आहे सर्व। त्यानंतर गोदा मावशी त्या ठिकाणी ते सर्वजण सेल्फी घेत असताना तिथलं हळदीचं ताट उचलते आणि ती कृष्णाजवळ घेऊन येते। सर्वजण सेल्फी तितके मग्न असतात की कोणाचंच लक्ष हे गोदाकडे नसतं की गोदा ही तिथली हळद घेऊन चाललेली आहे आणि गोदा हळूच ती हळद उचलते, पण मात्र मधूचं लक्ष हे सर्व गोदा मावशीकडे असतं, ती गोदाकडे बघत असते। त्यानंतर फोटो काढताना ती गोदाकडे जाऊ लागते। इकडे गोदा मावशी ही कृष्णाजवळ वाटी घेऊन येते। कृष्णा त्या वाटीमध्ये औषध मिक्स करते आणि ठेवते आणि लपून राहते। त्या ठिकाणी मधू येते। मधू म्हणते की गोदा तू आणलंस का। त्यावेळेस गोदा मावशी म्हणते हो आणलं आणि तिला चुकीची वाटी तिच्या हातात देते। नंतर सांगते ताई ताई ती नाही आहे, ही वाटी आहे। तेव्हा मधू म्हणते सारख्या 3 वाट्या असल्यावर तुला कसं कळतंय की ही वाटी तीच आहे। तेव्हा गोदा मावशी म्हणते बघ मी खून केलंय, 2 गुलाबांच्या पाकळ्यांची वाटी आणि 1 बिना, ही तुझीच आहे। त्यानंतर ती पुन्हा जाऊ लागते। पुन्हा ती तिची खेचते की मधुताई थांबा, ती तुमची नाही। तेव्हा ती म्हणते आता काय झालं। नंतर ती सांगते की जरा नवीन सुनबाईचं खेचायला मजा येत आहे। त्यानंतर ती म्हणते की आता ही राघवची उष्टी हळद मला लागणार आणि इकडे सिंधूला राघवची उष्टी हळद लागत असते आणि मधूसुद्धा तिकडे हळद लावत असते। हळद लावता लावता तिच्या अंगाला खूप आग होऊ लागते। त्यानंतर सिंधू ही पिंकीला फोन लावते आणि सांगते की माझी सावी त्या शकुंतलेच्या तावडीत आहे, तर तिला सोडवण्यासाठी मला मदत कर आणि तू या ठिकाणी लवकरात ये, म्हणजे मला बाहेर पडता येईल। त्यावेळेस मात्र पिंकी म्हणते की सावीसाठी मी काही करू शकते। सावी आता रत्ना पारखेंच्या घरात येणार हे पाहणे सत्य आहे। असेच भाग पाहण्यासाठी आमच्या